तर मी सगळे तिळगुळ वाटले. सगळं मी म्हणजे गावातून फिरून आल्या. हा सगळ्यांच्यात गेले. कशाला? तिळगुळ वाटायला. आणि ह्या पोरगीला साडी नेसायची एवढी हाऊस आहे की बास. ते साड्या आता विस्कटल्या सगळी, तरी पण काही काढायचं नाव नाही. आणि श्रीशाला साडी नेसायला भरपूर आवडतं. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की हिने नुसती साडी नेसलेली. मग ह्यांनी आलं आणि गडबडीत व्हिडिओ सोडायचा होता, त्यामुळं ते राहिलंच दाखवायचं. आणि पप्पू मधूनच म्हटलं काय हे आवडलं नव्हतं. खरं सांगतो तू साडी बदल. म्हणजे श्रीशाला ह्यांनी बोलत होते की ही साडी नेसू नको. आणि परत म्हणायला लागलेत की छान दिसतं. म्हणजे मी नुसतंच गळ्यातले घातले होते, कानातलं, म्हणजे नुसतं मी ज्वेलरी घातल्या होत्या. ज्वेलरी हा नव्हती घातली, त्यामुळं व्यवस्थित दिसत नव्हतं. आणि घातल्यावर छान दिसायला लागलं. तसंच असतं बाळा. चालतंय चला बदलल्या हो दाखवूया. काय बदलल्या आता? बास की. नाही काय नाही. साडी बदलल्यावर आता काय दाखवायचं? कुठला ड्रेस घातला? चालतंय. तर श्रीशा आता 10 वाजलेत. सगळ्यांनी साडी बदलली, सगळी झोपली तिळगुळ खाऊन. तरी पण हिचं काय अजून ताल सुटत नाही साडीतला. किती दिवसांनी. ही साडी कुणाची आहे ग? आईंची साडी आहे. आईंची. आईचा मालिका बघायला लागले तर आवाज येतोय की? मोबाईल मध्ये नसेल येत बाळा. चालतंय चला, उद्या स्कूल आहे. सगळ्यांना बोललीस का तिळगुळ घ्या गोड बोला? तिळगुळ अगं असंच म्हण बाळा. हॅपी मकर संक्रांती. तिळगुळ घ्या गोड 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 बोला. आमच्या तिळगुळ सांडू नका, आमच्या संगे भांडू नका. काय बा गेलाय वायर चाटायला. ओ हा तोंडाला लागत. आज लय लाड आलाय हो त्याला. बघ कसं बघते निरागस. निरागस आहे पिल्लू. लय रायबा लय चॅप्टर आहे. नाही इच्छेनुसार सगळी काम असते त्याची. आता पळायचंय तर आज पळायचंच आहे. मग तापणार चिडणार. बर चला मग आज काय बरेच दिवस झाला आपलं ठरलं होतं की भैयाच या क्षेत्रात भैया कसा उतरला बैलगाडी पहिल्यांदा होता श्वान क्षेत्रात. मग आज आपण फक्त भैयांचा म्हणजे काय हो भैयांचा जो इतिहास आहे शर्यतीचा, त्यात फायदा झाला लॉस झाला नक्की काय झालं, तर ही सगळं आज आपण भैयांच्या स्वतःच्या तोंडून ऐकणार आहे. आम्हाला पण केवढं म्हणजे है नाही माहिती नाही. है ना मला माहिती आहे. हा माहिती नाही. विचारावं तुम्ही प्रश्न. पहिला कुठला? तर भैया आधी पहिल्या स्टार्टला मला वाटतं श्वान क्षेत्रात होताच काय याच्यात होताच बैलगाडीचा. आधी बैल पहिल्या स्टार्टला बैल परत ना बैलाचा अड्डा बंद झाल्यावर पुन्हा कुत्री श्वान शर्यत. बैलाचा अड्डा बंद झाल्यावर परत दुसरा श्वान शर्यत. आणि पुन्हा बैलाचं शर्ती चालू झाल्यावर परत आणि परत श्वान बंद करून टाकलं. 2 वर्ष झालं नाही रेसला गेलेलो. आणि हिला श्वान शर्यतीत लय बक्षीस आहे ना. होय आपल्या मोर्या ग्रुपची कुत्री. यांचा एक ग्रुप आहे ग मोर्या. त्यात सगळी यांची कुत्री म्हणजे कुठली लांब लांबची आणलेली. त्याच्यात नाही आपली पिल्ल तयार केलेली पंजाबमधून आणलेली. पंजाबमधून पण हा आपली सगळी कुत्री चांगली पोहोचली. म्हणजे नंबर केले सगळ्या कुत्र्या. याला पुसेगावला पण जात होता ना. पुसेगावला नंबर केला की पुसेगावला पण गेलाय किती 6वा केला होता गरुडानं 6वा नंबर केला 6. म्हणजे आणि त्या कुत्र्याच्या याच्यातलं कोणी काय पण विचारा ही साहेब सांगतात अनुभव. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे आता कसं झालं, ह्यांनी रायबाला आणि बाजीला ही धरायला रोहनला बोलवायचं असं तुम्ही. आणि रोहन गेल्यानंतर अकॅडमीला. आणि ह्याच असा प्रश्न पडला की बोलवायचं तरी कुणाला. लय मोठा प्रश्न पडला होता त्यावेळेस. आणि ह्यांनी कसं जसं की तुम्ही छकड्याच्या व्हिडिओत बघितलं भैया छकडा बांधायला. आणि ह्यांनी म्हणजे मला असं सांगायचं की तुमचं भैया बिया नाही पोरग चांगलं ही लय गरीब आहे आणि स्वभाव एक नंबर आहे पोराचा एवढंच काय. छकड्याचं पूजन आपण भैयांच्या हस्तेच केलंय नव्हतं. होय. आणि मग काय म्हणतात तसं अचानक भैयाच आले की येऊ का म्हणून मग ती काही सोन्यावरनं पिवळं झालं. मला पहिल्यांदा पटलंच नाही भैया. आणि मग भैया पण बघा कसं बाळूमामांनी पाठवून दिलेत की भैयासनी सगळं ज्ञान आहे. सगळं आणि जे आपल्याला पाहिजे होते तीच आपल्या क्षेत्रात पडली.
त्यातलं आपल्याला 0 न्याल 0 आणि जे पाहिजे होतं तेच आपल्याला मिळालं. मिळाले तर भैया. काय झालं विषय जवळपर्यंत रोहन होता तोपर्यंत कसं तरी याला बाहेर काढायचं आपला रायबाला. तर बाजीला बाहेर काढताना याचं टेन्शन त्याकडे बाजी नाही गेला बंगल्यात. होय म्हणजे अनुभव त्या पोरांनी पण जरा अनुभव कमी रे. बारकीच की पोरं ती. पण मी पण हंपानो आता ती काही असवायला टी ह्याच्यात आहेत एवढी काही मोठी आहे ती. पण भैयाने आपलं आलत ती म्हणजे नशीबच म्हणायचं आपलं. तर चला आता वळूया भैयांच्या श्वान शर्यतीकडे. पुसेगाव मध्ये गरुडानं केला 6वा नंबर. परत त्याच्यानंतर गरुडात काय केलं तुम्ही? नाही होता परिणामी विकला ते ओपन. कितीला? 60,000 रुपयाला काहीतरी केला ते. 60 हो 60,000. तो विकत घेतलेला करत होता नाही इकडे आणलेलं ते. ते कितीला आणलेलं? 40 लाख काहीतरी घेतला होता आपण. 20,000 फायदा. हा नाही पळवला आपण परत ना दिला पुन्हा आपल्याकडे त्याचं. परत ना होती ती बरीच कुत्री आपल्याला. आता नी घेतलं या. त्याचं नाव काय? टॉप टॉप ज्युनियर टॉप. ज्युनियर टॉप. काय नाव असते? खतरनाक नाव असते. आता म्हणजे अजून नाही गेले रेसला. आता चाललंय त्याला जरा तयार बियार करून जायचं नवीन चालू करायचं नाद म्हणतो. तर भैयाला अजून एक नाद आहे सगळ्यात महत्वाचा आता नाद बैलगाडी. बैलगाडी क्षेत्रात भैयाचं एक स्वतःचं फॉन्ड होतं आणि फॉन्ड असलं होतं ते सांगतोय. म्हणजे मी पण बघितलं नव्हतं टॉपचं. म्हणजे माझ्या आता म्हणतोय असतं तर लय हवा गेली असते फॉन्डात. ते काय झालं लंपीत एक मेलं खोंड आपलं चांगलं पोहत होतं वासरू बारक. असं नाव सांगा की त्यांची. तुपान नाव होतं त्याचं. तुपान ठेवलेलं नाव. हा बारकच होतं. ती पण मेलं लंपी झाला त्याला. किती महिन्याला? की तरी 12-13 महिन्याचं होतं माझ्या होतं तेव्हा. पण ते चांगलं पळत होतं. चांगलं म्हणजे चांगलंच पळत होतं. ते पण मेलं. पुन्हा मग बैल घेतला बाजी म्हणून. बाज्या. हा बाजी. आम्ही रणजित मी संतोष ठिकाणी पार्टनरशिप मध्ये बैल घेतला. तो कितीचा घेतला ती पण 4.5 सांग. लाख रुपये घेतला बैला. धाडस धाडस म्हणजे त्या बैलाला त्यांच्या पहिल्या मार्काकडे काही गट पण कधी पास नव्हता. हा तरी पण एवढ्या लाखाला घेतला. फक्त त्याला पाल्याला बघितला होता. हा केलं धाडस म्हणलं घ्यायचा बैल घेऊन. पहिला तो बैल पोहत होता उजवी एक खांदीच. म्हणून मालकानं आम्हाला सांगितलं होतं पहिले एक खांदीच पोहते उजवी. घेतला आम्ही तरी पण धाडस केलं. बरं आपल्याकडे आल्यावर एक पहिल्याच मैदानात गट पास केला. दुसऱ्या तर मैदानाला फायनलला राहिला. चांगल्या गाड्या मारून फायनल राहिला. तिथनं पुढे जे बैल नंबरात राहायला लागला म्हणजे जाईल तिथं अड्ड्यात आपलं फायनल राहायचा. काही मैदानात एक नंबर केली तिनं. चांगला पोहतो. सोनेराचं मोठं मैदान होतं तिथं सगळं फायनल राहिला. चांगल्या गाड्या मारून. मग नंतर काय झालं त्याचं? तर तो बैल नंतर अड्यासन देताना काहीतरी झालं म्हणजे गाडीत लाताला मारायला लागला. बिनासला. हा मग त्याला परत ना असा अड्ड्यात गेलं नाही खाली पावा नेलं की इधर असा उड्या मारायचा लाथा बिथा घालायचा पळून जायचं सुटून. आता तेव्हा त्याला तिथे हॉटेलमध्ये पत्रा कापलेला इथं छातीला. हा मग ते काय आपण डॉक्टर बिक्टरला काही दावलं नाही. म्हणजे काय तर किरकोळ लागला. काय लागलेलं ती माहित नाही नव्हतं आपल्याला. परत ना मग त्याला 1 महिना 2 महिन्यानं धनुर्वाद झाला होता. म्हणजे निदान काय लवकर गावलं नाही आपल्याला. मग जबडाही लॉक झालेला. मग विक्रम डॉक्टरनं म्हणलं सगळं डॉक्टर केलं पण शेवटी विक्रम डॉक्टरचा नंबर मिळाला. विक्रम डॉक्टरने नेलं तिथं. बैल होता कानबाय सांभाळाय घालवला होता आपण 1 महिना. म्हणजे महिनाभर आधीच घालवलं सांभाळाय मारायच्या. मग विक्रम डॉक्टरने म्हणलं रक्त ब्लड काढलं टेस्ट करून आणायला सांगितलं लास्ट. मग ती ब्लड टेस्ट केल्यावर का आलं की त्याला धनुर्वाद झाला. सकाळ जायचं होतं ट्रीटमेंट करायचं. सकाळ म्हटलं जायचं डॉक्टर तर सकाळ पाठत जातं 4 वाजता. आणि मग तुम्ही असं आजारी असताना पण दुसऱ्याकडे का सांभाळायला दिला? आजारी नव्हता तेव्हा. हा चांगलाच होता म्हणून सांभाळा दिला होता. आणि मारायचे 4-5 दिवस आधी निर्लो पाटील गाडी चांगली पोहोचली टॉप मध्ये. ती गाडी 10 शर्ती हरली नव्हती कुणाला. 10-12 सलग शर्त ती बिनजोड धरलेली. मग मी पण गेलो होतो बघाय असंच म्हणलं जायचं बैल आपला जाणार. म्हणजे ज्याच्यावर सांभाळ होता ती म्हणले ती या बघायला. गेलो बघायला. चांगली त्यानं 2 छकड्यानं गाडी मारली. 2 गाड्या मारल्या कडून म्हणजे बाहेरनं टाकलेला. चांगला पळाला. आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरात तर बैल तिथनं उतारला नेला. तिथं पण काहीतरी आवाज सुटून गेला उतारताना टेम्पो. तेव्हापासून बैल आजारी पडला. एक 4 दिवसात तर बैल म्हणजे तो बैल गेला देवाघरी. हो. आणि नंतर मग तुमचे पप्पा पण आजारी पडले ना? हा तेव्हा बैल घेतला तेव्हा पप्पा पण आजारीच होतं. म्हणजे बसून घरात झोपूनच होतं. पप्पांना काय झालं? पॅरालिसचा अटॅक आलेला. त्यामुळे ती मेंदवाचं रस्त्या गाठी झालेल्या. ऑपरेशन केलेलं तेव्हा पप्पाने येऊन 5-7 लाख रुपये गेलं तेव्हा. आणि ही बैलाचं कर्ज वेगळंच. बैलाला कर्ज काढल्यानंतर 10 केलं. आणि तरी म्हणजे तुमच्याजवळ किती दिवस होता बाजा? माझ्या 4-5 महिने होता आपल्याकडे. पण 4-5 महिन्यात बरेच नंबर केले. नंबर केलं सगळं कर्जातनं मुक्त करून असता तर मुक्त करून पैसे भरपूर राहिला असतात. बाजाच राहिला बाजाचं. हो जोपर्यंत ते होता तोवर आपलं. कारण की पैसे पण येत होते बक्षिसाचे पैसे येत होते भरून येत होते माणसं. पळत पण होता चांगला. आणि चांगलं पैर पण आलं त्याला आजारी पडलं. हो
काय तर एखादी नजर लागली की तर झालं. हा. आणि आपल्याकडे महत्वाचं दोन खांदी पळत होता, दोन खांदी पब्लिक वर नाही. काय शेवटी नशीब. मग त्यात ती कर्ज उराव आलं, होय. त्यात पप्पा येजा आजारी. हा. पप्पा मी पण म्हणजे बरेच दिवस ऐकून होते, कितीतरी वर्ष, नाही एक दीड दोन 3 महिने तर 3 महिने होतात वे. 2-3 हा महिने हा आजारी पळ बसूनच होतो. होय, आणि दवाखान्यातून महिनाभर होतो. तेच मी ऐकलेलं की आजारी आहेत, एका जागेवर आहेत. हो म्हणजे तुमच्या मम्मी माहित होत्या नाही, मम्मींच्या बरोबर मी बोलायचे आमच्या तिथं पुढच्या घरात आले की, त्यामुळं मग असं त्यामुळे भैयांचं थोडस सगळं अंगलटी आल्यासारखं होय, झालंय, झालं यात सगळं. सगळं अंगलटी चाललंय. हो. पण शेवटी भैयासनी काय म्हणतात की नाद. आवड तिथं, हा, नाद आवड आहे. आहे त्यामुळे इथं करमतय. हो करम त्यासनी आपल्या दावणीला 2-3 बैल तर असते तीच. यात फक्त आता काहीच नाही ती. पण आज आपली काय बाई काय गावाची आहे हा, ती. म्हणून तर इथं मला भारी वाटतं. हा म्हणजे भैया काय म्हणते ती एकनिष्ठ म्हणते तसं आहे ह्या तिघांच्या बर, हो की बाबऱ्या, रायबा, बाजी, राधा सगळ्यांचीच काळजी घेतात आपलं असल्यासारखं. होय होय. त्यामुळे आणि भैया सांगतेत बाबा जरा वेगळं काय वाटलं, रायबा असा आता त्या दिवशी बाबऱ्याचं लगेच फोन करून सांगितलं दादा असं असं झालंय, एवढं बारीक लक्ष पण असते. होय होय. आता सकाळी मी पेरा द्यायचो, तो तर मला म्हणला तुम्ही खोंडातून मात्र करणार आहे जा. त्याचा मूड नाही. मूड नव्हता कोणता सकाळी. म्हणलं राहू दे कॅन्सल. मानला आता मी म्हणून बाबऱ्याला? बाजीचा रायबाला अहो बारको असं त्याला दोन फेरं लय झाले. राहू दे. फेरं द्यायची. संयम पाहिजे, हो माझ्याकडे भरपूर आहे. लय म्हणून तर भाजी हो. आपण व्यवस्थित ठेवा लागेल. असू दे. प्रत्येक आता भैयानी एवढं मोठं धाडस केलं, टॉपचा बैल घेतलेला, पण हो, काही चांगला शेवटी बैल घेतला. नशीब. ती नशीब शेवटी. आणि श्वान शर्यती का बंद केल्या? जसं आता सगळं दोन्ही पण नाद करायचं म्हणल्यावर ना. नाही नाही म्हणजे ती पण असंच की आता बघा तुम्ही सांगा, आठवड्यातनं आपण बैलाचं मैदान एकतर खेळतोच. होय पुन्हा श्वानांचं एक खेळायचं म्हटलं तर आठवड्यात 2-3 दिवस जर बाहेर जायचं म्हटलं तर पुन्हा राहिलं आठवड्याला 2 दिवस तेवढं घरात बसायला लागते. हा मग तेच आता कामं कोण आपलं करायचं? कामाचं पण अवघड होतंय आणि आपलं आणि प्रत्येक मैदानात जायला तिथं बक्षीस मिळालं असं नाही. हा आणि आता आपण किती घेतलेत? अगं ती दहाली आहे खोलीत ती आता दाखवत खोलीत ठेवले. दाखवणार की एक दिवस, एक दिवस बघा जाणार की की होय. एक दिवस स्पेशल अजून इकडे मागं वाढायला लागणार आपल्याला शेड. येणार एक दिवस का होणार. आणि लवकर भाजी आपला काहीतरी करत. आता बाजीनं गट पास केलाय, आता बाजी सेमी पास करल अशा आशा ठेवत पुढे चालत राहणे. आणि एक या व्हिडिओच्या माध्यमातून लागलं सांगायचं मला काय माहिती का, हा. हे भाजी आहे का नाही लहरी म्हणजे सर्किट म्हणते का नाही तसं काम आहे त्याचं. पळाल तर मी बाहेर पडतोय, होय कातराय टोल का नाही कातरणारच तुम्ही काय पण करा. होय. मग आता ते मी बघितलं खरं ह्याच्या या वागण्यानं का नाही ह्याच निवळा जरा बेकार लागतो. हा हे 2 आपली बारकी आहेत का नाही ही चिल्ली पिल्ली 2. चिल्ली बिल्ली. चांगली परिस्थिती आता दोन्ही पण. आता हे काय केलं मागल्या वेळेस काय मागलं मला वाटतं महिन्यापूर्वी काय केलं आम्ही रायबाला आणि भाजीला हे केलं पेरा देत होतो. तर भाजीनं काय केलं वडलं रायबाला इकडं हरभऱ्यात वडल्यावर काय करायला असं कसं झालं. मग काय केलं थांबवलं तासभर, परत झोपला, परत खांद बदलून झोपला, परत रायबाला काय केलं माहिती का तेवढं त्याला ठेवलं. तिथनं भाज्या गेला होता तिथनं. जिथनं भाज्या गेल्या का नाही हरभऱ्यात तिथनच तिथनंच रायबा गेला बरोबर हरभऱ्यात. बरोबर त्याच वेळेत. त्याच वेळी त्या टाइम मध्ये आणि रायबाला किती ताकद आहे घ्यायला नेला उडत. हो. म्हणजे काय डोस म्हणजे तेव्हा त्याला काय आलं की लगेच त्याला ठेवते बारकी आहेत का नाही होय असं पाळायचं. असं पळालं का नाही लय पळायला लागत नाही कातर लगेच जागेवर थांबते. हो. म्हणून म्हटलं बाबांनो म्हणजे हे शिकवायला मापाचं नाही हो भाजी आपला. असू दे त्याच्या मापाचं तेव करल कधी ना कधी, तर काय आता पर्याय काय नाही, होय. शेवटी ती मुक जनावर आहे. काय जर केलं कसं जर केलं तरी मला अजून त्याला राग येतो. आता मधी बघा कातरली मैदानात काढला तसं त्यानं गटपास केला आणि काय आता नाही आता काय म्हणणार माहितीये का, आता कातरतो डायरेक्ट गुलालच घेऊन येतो. नाही त्याचा विषय नाही, त्याला आता करायचं आहे का आपण बाजी तू आता गुलाल घेऊन येणार आहेस ना परत गेल्या मैदानात? होय म्हणतोय अवताला झोपणार आहे. अवताला म्हणजे अवताला झोपला नाही जरा शानी होती. होय. हो उगाच रिस्क नाही ग म्हणून मी मला आपण इतकं की भाजी द्या आम्हाला आपल्याला ती रिस्कच घ्यायची नाही मुळात. होय. आता त्यांचा एवढा चांगला नंदी समजा ह्याच्या बरोबर नाही ग ती नाही का पळाला तर 3 टांग्यानं गाडी मारली होय. एवढं स्पीड लागून तर काय ते मला तर राहत जागेवर देऊन जाणार पाहिजे म्हणून आपल्या रिस्कच घ्यायची नाही. आणि एक लवकरच मोठा निर्णय घेणार आहे आम्ही, तेव्हा पुढल्या व्हिडिओत तुम्हाला सांगतो. पुढल्या अजून काय कायच नाही. झालंय बऱ्यापैकी 60% जागा म्हणजे ती वस्तू लागते त्याच पण बघायला. 60% 80% ही साहेब काय बाजीला पण ऐकत नाहीत पळाय नाही. होय. ब्लॅक टायगर नाही बाजूला निकाल शिवपर्यंत आतापर्यंत बाजीला वाढायला लागायचं. हो. या विषयाला वाढायला लागला म्हणजे किती स्पीड तीच की कालच्या व्हिडिओला कमेंट पण आले, दादा बरं झालं तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं की बाबऱ्याला वडायला लागले, आम्हाला वाटत होतं की बाजीला वडायला लागते. नाही
बाबऱ्याला इतका आणि खालनं तळ पण आहे बाबऱ्याला सगळंच आहे निकाल रेषो पण लय स्पीड लावतो म्हणून तर वासरू चांगलंच पडतंय. आणि आता एक विचारायचंय, भैयामध्ये आपला रायबा भारी पळत होता ना, तो रायबाच रायबा आता काय बाबऱ्याचं बाबरे. नाही बाबऱ्या गाडी कसली पळते अरे एक असतं ना. एवढं दिसत नाही, रिअल मध्ये बघायचं कशी पळते दोन. चालवले मला माहित आहे की शो पळते ती दोघं एकमेकाची. आणि रायबा काय तुमचा आवाज ऐकला की गप. हा मला ऐकलं जरा याला बाया ड्रायव्हर पण आहे, बायाला बसवला की कशी असते घरच्या गाडी पण नाही, ड्रायव्हर असलं तरी बसत नाही नाही. नाही बस काय आवाज हे करते. आणि एक विचारायचंय काय माहितीये का भैयासनी, भैया तुम्ही ड्रायव्हिंग का सोडली? आता आपल्या घरात नाही कोण माणूस म्हणजे हा. करता एकटाच आहे मी आता. मग मला समजा काय काय झालं झालं पडलं बिडलं काय आता भरपूर ऍक्सिडेंटच्या केस आलेत ना. हा, म्हणजे काय पण होऊ शकतो रेस्क्यू ड्रायव्हर म्हणजे ते काय सुखाच वाटतंय नुसतं हल्ल्या हात मारल्यानं पडल्या ड्रायव्हर बघितलं काय बघू. म्हणून ते आपण आज सकाळीच एक ड्रायव्हर पडलाय आपला. काय झालं टायरा गेली गाडी, टायरा गाडी गेल्यावर चक्रा जरा असं चालला, ड्रायव्हरने पलटी, गाडी मोकळी आलेली आपली पुढे. पण ते व्हिडिओ करत आलं नाहीत ना. व्हिडिओ करायला काय माहिती जावं व्हिडिओ करायला पोरच नव्हती सर. हा नाहीतर म्हणजे आपण कसं ह्या पण गोष्टी काय आपल्या फॅमिलीपासून लपवत नाही, सगळ्या शेअर करतो. पण व्हिडिओ करायला कोण नव्हतं. कोण मी भैया यो दीपक आणि तो ड्रायव्हर चौघ किती खाली गेलेली, तुम्ही वर थांबल्यावर धरायला म्हणलं धरायची स्पीड लय लागणार. कारण ही काय वाकवून ठेवलंय मोड. पण बाबरे ही दोन असली का नाही गाडी कुठं थांबती माहितीये का इथं आधी मध्ये थांबत नाही गाडी. थांबत नाही होय. तर ह्यो आपल्या भैयाचा इतिहास अजून लय काय काय सांगितलं. बाबऱ्याच्या बाबतीत आपला निर्णय चुकलेला नाही. हा जी मनापासून आवडलं तिथनं नाही बाबऱ्या आवडल्या, बाबऱ्या इथनं आवडल्या. होय. आणि ते मालक काय म्हणतो माहिती का अजून हा त्याला त्याचं म्हटलं बाबऱ्याचं फॅन क्लब लय वाढला बरं का, बाबऱ्याला बघा यायला लागली माणसाचा. होय. तर त्याला काय वाटलं ती म्हणते दादा आता ती हिंदीत बोलते ती, मी मराठीत सांगतो आपली हिंदीला चांगला आहे. दादा म्हणते ती बाबऱ्याला काय पण करा देऊ नका, विकू नका, आणि इकणार असला सेल मत करो. ऐकणार असं तर मला द्या मागे खायचं. कारण त्यानं काय दिलं ते व्हिडिओ बघायसाठी म्हणजे त्याला दररोज दिसते ना बाबऱ्या. होय. आणि चांगला आहे मालक पण चांगला आहे, म्हणजे शेतकऱ्याचा आहे असं व्यापाऱ्याचा नव्हतं बाबरे. होय. दररोज पण असते त्याचं दररोज येते ते, कधी कधी ह्यांनी उचललं नाही तरी पण आपलं करत राहतात. आणि अजून एक दादा आहेत बघा, मयूर काहीतरी नाव आहे त्यांचं, ते म्हणते तर कमेंट करून दादा फोन का उचलत नाहीत माझं. मयूर मंदार. आणि ते त्यांचा फोन माझ्याबरोबर दररोज चालू आहे, आता जस्ट मिस कॉल आलाय. हा मिस कॉलच आलाय. कायम व्हिडिओ करताना फोन येतो. नाही आता जस्ट आला मिस कॉल, फोन आला कारण व्हिडिओ चालू होता म्हणून मी आपला हा, मग नंतर ह्यांचं कसं होतंय गडबडीत. आता तरी बघा भैया 2-3 दिवस झाले असणे वेळ नाही. मैदानात आलं त्या दिवशी ज्योतिबाच्या वाऱ्या बोललं होतं कधी ती माझ्या लक्षात आलं. अहो तुम्ही वाऱ्या बोललायसा आणि तुम्ही वाऱ्यामध्ये सोडल्यासा. मी आठवण करून दिली. आता एक वारी राहिल्या, 4 वाऱ्या झाल्या, 2:15 आलेत. आणि काल काय केलं दिवसा कुठं, काल मैदानात आले आणि खाद्य द्यायला गेलं. काल 12ला आलं तसं मग काही मोबाईल वगैरे म्हणजे धावपळ. बघा ना म्हणते ती बगल तवा सारखं फोटो काढत बसतो. नंबर मारला का कधी मारायचा कोरल्या कधी एवढं मोठं आज घालणार तुम्हाला मटण. आज काय आज बुधवार किंक्रात. पण आमच्या विचारते नंबर काढला का. होय नानासनी नॉनव्हेज पण काय म्हणते ती मग. नाना नाही काढला म्हणलं पैसे कामात पैसे झाले. नाना कसं आता काटीव करत होत म्हणजे एवढा जीव लावलेला आहे त्यामुळे सगळे विचारतात की नाना तुमचं कोण. तर नाना लहानपणापासून इथंच आहेत. सुन्या कोणाचं नाव आहे सांगू का मी. भैयाच्या पप्पांचं. पप्पा नाना सुन्या म्हणून हाक मारतो. आता नाना सांगायचं कसं याचं नाव भैया म्हणून वरडून सांगितलं पाहिजे मोठ्यानं. भैया होता ओळखणार की त्यांना कळतं. सांगू का भैया नाव आहे भैया हा नाव. नाना हारातली वेगळं नाना काय कालतीकडे काय नाना वेगळंच बोलायला लागले काय म्हणते ती काय कालतीकडे काय म्हणते बोलायचं. हो का भैया हा नाव आहे नाव म्हणून सांगितलं नाही सुन्या तर सुन्या म्हणून काय पाहुणा भैया नाव आहे भैया नाव आहे भैया नाव आहे
राहू दे आहे का मला? ते नानाला कमेंट पण काय काय आलेले की नानाला मिशन घेऊन द्या ती कानातली त्या मला वाटतं 1-2 घेऊन दिलेल्या हम्म. ते नाना काय करते दोन्ही पण मिशन घालून ठेवले त्या कुठं आता असं बसलं का नाही तिथं ठेवणार आणि असं नाही की नाना म्हणजे आपल्या ह्याच्या माहिती हाय नाही भैया तुम्हाला पण माहिती आहे आता गावातलंच आहे सण. नानांचं कसं आहे हो मागचं बॅकग्राऊंड चांगला आहे नानाचा व्हिडिओत आपण दाखवलंय. आणि नानांची 2 मुलं होतीत वारलीत, नातवंड आहेत, चांगली आहेत, सुशिक्षित आहेत. एक नाना इतिहास म्हणजे नाना 11 वर्षाचा असताना आपल्या राहतील 11 वर्षाचा असल्यापासून गावापासून कामाला आहे. नाना 11 वर्षाचा असल्यापासून आहेत म्हणजे ह्यांच्या आजोबांच्या काळापासून. आजोबांनीच नानाला घेतलेलं कामाला हा मग तिथं आवा बसत नाही म्हणजे नाना आपल्या मला 2 पिढ्या बघितल्या 2-3 होय ही 3री पिढी. तिसरी पिढी नाना बघायला लागली. नानासनी सगळं माहितीये फक्त नानासने आता बोललेलं ऐकत नाही त्यामुळे काही पहिलं विचारायचं तर आणि नानाला सगळं सांगून बसले आम्ही की नाना येऊ नका विश्रांती घ्या बरं आला तर इथं बसा इथं झोपलेलं पण असतील नाना होय, होय आज झोपले. कशा वळात कोण असतो 4 वाजले 5 वाजले होय होय टायमिंग मध्ये त्या टाइम मध्ये उठणारच आणि असं धडपड धडपडत बसणार ते आणि कावणार लय तर कावतात. आणि त्यांची बायको त्यांची मुलगी सगळी म्हणते येऊ दे घरात जर बसलं तर कायमचं बसतील हातपाय बंद राहिलं तर नाना परत म्हणजे काय म्हणते तो ती चालू शकणार नाही. म्हणजे हालचाल आहे म्हणून आणि नानांचा त्यांच्या घरातल्या बाथरूम मध्ये झालेला ऍक्सिडेंट तर त्यावेळेस पाय वगैरे मोडलेला तर आपण त्यांचा म्हणजे त्यांची ट्रीटमेंट वगैरे आपणच केलेली आहे. तर नाना नंतर आणि बरं झाल्यानंतर रिटर्न यायला लागलं. नाना तर पहिलं पहाटे 5 वाजता यायचं है ना हो? हा याचा विषय सांगायचं कुठं काय आपलं नाना झालं की नानांनी सांगितलं हो बाजी पण सांगायचं होतं आपल्याला होय. हा आणि भैयांचं अजून एक विषय आहे तुम्हीच म्हणला सर शुभमंगल हा शुभमंगल झाल्या साहेबांचं पटतंय मला पटत नव्हतं. आणि अहो भैया तुमची मंडळी म्हणजे तुमची मिसेस आम्ही अजून बघितलेलं नाही म्हणजे मी तर आणि आपल्या फॅमिलीला पण मग तेच की दाखवा की आपल्या फॅमिलीला पण एकदा दाखवा आणि भैयांची आई पण सगळी एक दिवस खरंच भैया व्हिडिओत घेऊया म्हणजे कसं आता आपली फॅमिली आहे की नाही ती आपल्याला आपली फॅमिली म्हणूनच बघते तो. आता तुम्हाला तसा विषय असतो म्हणजे काल चिठ्ठी हो चिठ्ठीचं मैदानात तिथे एक आपलं सबस्क्राईबर तांबी होती ती कुठं बाहेर जॉब कामाला तिथनं ते मी म्हटले ते तुम्ही किती वेळ आला मी हुडकून दमतो मला ती घरला निघालो होतं ते बघितल्यावर थांबले थांबलं परत काल पोकरायला लागली आता चिठ्ठी घ्यायला नाही बंदच केलेली मग त्याचाच भाव होता आयोजक मग त्याने म्हणजे थांबा मी देतो चिठ्ठी करून मग चिठ्ठी त्याने केली पैसे पण नाही घेतलं म्हणजे पैसे त्यानेच भरले अहो पैसे घ्या म्हटलं असं नाही की म्हणजे आपण देत पैसे घ्यावं म्हटलं नाही म्हणले बाळमामा आशीर्वाद मी बस म्हणजे नंदींवरच प्रेम आजी पळाला त्यांनी चिठ्ठी काढली पण शेवटी लख नाही खरं चिठ्ठी काढली त्यातच हे झालं आपलं म्हणजे काहीतरी सोशल मीडियावर आपण जे करतोय काम ते आवडतंय सगळ्यांना आणि खरंच एक आपला फॅमिली बॉन्ड तयार झालाय प्रत्येक विषय की म्हणल्या मी त्याच नाही पैसे घ्या माग लागले नको म्हणजे पैसे आपलं बाळमामाचा म्हणजे आशीर्वाद आम्हाला म्हणजे आपण बाळमामाच्या नावानं गाडी नव्हतं. होय होय दादा नक्की तुम्हाला बाळूमामांचा आशीर्वाद मिळणार कारण आणि आपल्या खरं सांगू का दावणीला पण आशीर्वाद मिळणार आहे. ही जी आपली सगळी फॅमिली बोलते नाही कमेंट मध्ये ही खरं होणार का तर होणार आणि कधी खोटं होत नाही बरं का कायम ती बोलतील ती होतच. कसं असतंय शेवटी वेळ लागतो. मला वाटतं देव लय परीक्षा बघायला आला आपली होय संयम म्हणजे देव म्हणते बघते तुझ्या किती संयम बघायचा आता सगळं झालंय चांगला झालाय तब्येत चांगली झाली आणि बरोबर थोडक्यात दमवते असू दे म्हणून तर एक आपण धाडच करणार दुसरं आता विषय त्याच्याबरोबर नंदी घालायचा होता 19 तारखेला किती माहिती का 40,000 बरं त्याच्या खालचा बघितला त्यांनी खालचा बघितला 30 त्याच्या खालचा बघितला 25 त्याच्या खालचा 15 मग काय विषय विषय आपणच करायचा ना जिंकला तर घरचा साज हरला तर घरचा साज आपलं गोपू शेट काय जगू पाटील जगू शेट बक्या भाईचे मालक त्यांचा शॉट आहे जिंकला तर आपला हरला गाडीत भरायचा घरला जायचं त्यांना पण अनुभव आलेला असतील त्यांनी पण घरचा मी त्याच मागितला त्यांचा बाका भाई ते म्हटले आम्ही घरचा पळवणार आहे ती म्हणल्या नाहीत का तुमच्या वासराला एकदा आता नवीन खरेदी केलेली द्यायचंय मला त्याच पाहिजे घेऊ बाबऱ्या पाहिजे आपल्याला पाहिजे होता त्यांचा रुटीन ठेवणार आहे व्यायाम पेर मैदान वगैरे सगळं जावा त्याला मी म्हटलंच किती तरी तुझ्या मनात येईल तेव्हा पळ मनात येईल तेव्हा गट मास कर पण पळणार काय कोणाचं मनच म्हणतोय काय एक दोन विषय करणार अहो विचार करा आपल्या फॅमिलीने युट्यूब फॅमिलीला नुसतं बाजीनं गटपास केला तर किती आनंद झालता
किती स्टोरी किती काय असं म्हणजे गुलाल घेतल्याच्या पुढचा आनंद झाला. गुलाल घेतलं पण एवढा दाखव होती नाही नाही ती करणार आहे ती गुलाल घेतल्यावर काय करणार आहेत काय माहित नाही आपली फॅमिली. आणि रायबा शिटलो अरे अरे मैदानात गटपास केलो मी तर सलाईन लावा रे मला अशा तुम्हाला देणार आहे काही. आज व्हिडिओ लेट न जातोय कारण प्रत्येक जण आपापल्या कामात होतात आणि सकाळी ह्यांना फेरं द्यायचं चाललं होतं, व्हिडिओ करायचा होता पण व्हिडिओ करायलाच कोण नव्हतं. मी पण माझ्या कामात नाही, मी आली असती. माझा पण विषय आहे की बैल तिकडनं पळत आली की मला कळायचं बंद होतं. क्षेत्रात मनुष्यबळ लागतं. मनुष्यबळ बरोबर आहे. आता परवा दिवशी पण पेरा दिला रायबाला 2 पेरं दिलं. एका पेऱ्याला व्हिडिओ म्हणजे कॅमेरा रायफल नव्हतं मोबाईल त्यामुळे मला कॅन्सल करायला पेरा पळवलं भैयानी चालवलेल्या गाडीला तेव्हा कोण नव्हतं बरोबर आहे की. बाया जरा वराडला मध्ये रायबा जागे वाचकलं जरा कुठला याच्या आवाजाने म्हणून परत बोलून घेतला आपला ते गणेश आहे गावात. मग ती गणेशनं पण छान गाडी चालवली. ते वेळा गाडी चालू चालू होय आणि आपले काय ड्रायव्हर आहेत बबलू ड्रायव्हर ते पण गाडी एक नंबर चालू तिकडे त्याला कामाला जायला लागतं दररोज सकाळी 8ला. जॉबला आहे काय? तर का सगळी पोर कामाची आहे ती. कोण नुसतं ही क्षेत्र जपलेलं नाही, मी एकट्यानं जपलं ही. होय सकाळी उठले मग आता तुम्हाला पण जॉबला घालवलं पाहिजे. सकाळी उठले की येतो तिथं आपलं बसायचं जरा डॉक्टर इकडे तिकडे बायाला थोडीफार मदत करायची, परत जायचं घरातलं आवरायचं. घरात काय आवरत आहे? ते चिकून आणि ती बाहेर काढायला लागतं मला. दांडग याच्या दिवस काढले फक्त तुम्ही लई. कानातलं पण लागतं की आपल्याला. आता पाणी लावायचं होतं आज नाही लावलं पाणी. नाहीच किंवा मी सांगते चिकूचं पण लावायचं पाणी. बरं चालतंय. चला व्हिडिओ अजून एडिट करायचा आणि सोडायचं आपल्याला. डाउनलोडला 2 तास जातील कारण इथं 5G नेटवर्क नसल्यामुळे लई प्रॉब्लेम येतो.